सर्वांना मित्रांनो, मी आता काही सगळ्यांचेच नाव घेत बसणार नाही, वेळ भरपूर झालेला आहे. सरळ मुद्द्याचं बोलतो आणि 2 मिनिटात विषय संपवतो. मित्रो, सध्या आरक्षण उपवर्गीकरणात जे काही सध्या महाराष्ट्रभर चर्चा चालू आहे त्या संदर्भात मी आदरणीय साहेबांच्या समोर मी एक स्टेटमेंट करतो की साहेब, आम्हाला सिद्धांतावर चालणारा दुश्मन चालतो, पण प्रस्थापित लोकांच्या दारात ताटली घेऊन उभा राहणारा भाऊ सुद्धा चालत नाही. त्याला भाऊ म्हणायचे आम्हाला लाज वाटते. सिद्धांताचा बळी देऊन तत्वज्ञानाची होळी करून जो माणूस इथल्या मनुवादाच्या वळचणीला जाऊन बसतो तो आमचा भाऊ नाही आहे, तो आमचा शत्रू आहे. जी लोक पोटाचं आंदोलन चालवतात त्याला तुकडा फेकून शांत केलं जातं, आणि जे लोक स्वाभिमानाचं आंदोलन चालवतात त्याला भागीदारीमध्ये सामील करून घ्यावं लागतं. हा पोटाच्या आणि स्वाभिमानाच्या आंदोलनामधला फरक आहे, आणि आम्ही स्वाभिमानाचं आंदोलन चालू पाहतो. आणि म्हणून हे महाराष्ट्रातील जे काही मनुवादी लोकांच्या नादी लागून जे काही लोक आम्हाला विरोध करतात, साहेब, ज्यावेळेस आम्ही या 10 वर्षामध्ये निरंतर, शिंदे साहेबांनी आताच सांगितलंय, मी जरी मातंग समाजामध्ये जन्मलो तरी मी कुठं बाबासाहेबांनी म्हटल्याप्रमाणे हे माझ्या हाती नव्हतं. मी जरी मातंग समाजात जन्मलो, ज्यावेळी मला जात फॅक्टर कळली त्यावेळी मी बुद्ध धम्माची दीक्षा घेतली, साहेब पीठला उपस्थित होते. आणि मी एकट्यानं नाही तर या महाराष्ट्रामध्ये हजारो कुटुंब मातंगाचीच नाही तर एसी कास्टमध्ये ज्या 59 जाती आहेत त्या 59 जातीमधल्या अनेक लोकांना दीक्षित करून आज साहेब महाराष्ट्रामध्ये मी दाव्यानं आणि हे जबाबदारीनं सांगतो की महाराष्ट्रामध्ये मातंग समाजाची लोक 1 लाख लोकांची संख्या आहे. बौद्ध धम्माची दीक्षा झालेली आहे आणि त्यांनी बौद्ध धम्माच्या पद्धतीने लग्न, त्यांची कल्चर सगळे फॉलो करतात. साहेब, ते आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या उपकारामुळं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या महान परिश्रमामुळं आज आम्ही माणसात आलोय. जे लोक के सकट आणि माटे गुरुजी आणि वायदंडे असे हे जे काय 3 लोक होते, सकट आणि वायदंडे, आणि बाबूराव भारतकर नावाचा एक समाज कल्याण मंत्री होता साहेब, नगरचा बदमाश, अशा लोकांच्या नादी लागून जे काही आज मातंग समाजाला जे काही बौद्ध धम्मापासून, आणि मी तुम्हाला एक अत्यंत जबाबदारीनं आणि महत्वाचं स्टेटमेंट करतो साहेब, आपण वरवर कितीही म्हणलो बौद्ध आणि मातंग एकत्र व्हा, बौद्ध आणि मातंग, जिथं जात येते, जिथं जात मानसिकता येते तिथं बौद्ध आणि मातंग एकत्र होऊच शकत नाही साहेब. जोपर्यंत बौद्ध होणार नाहीत, जोपर्यंत बाबासाहेबांना मानणार नाहीत, जोपर्यंत बुद्धांना मानणार नाहीत, तर कसे एकत्र येतील? हा, पूर्वीचे महार म्हणजे महार, चर्मकार, मांग एकत्र येतील, महार पण येतील. मी जबाबदारीने सांगतोय बरं का, बौद्ध लोकांच्या 7 पिढीला वंदन करतो. मी याच्यासाठी करतो की या देशामध्ये परिवर्तनाची चळवळ चालवणारी लोक दुसरे कोण आहेत? माझ्यावरती आरोप लोक करतात, साहेब तू बौद्ध लोकांचं फार गुणगान गातोस, तू बौद्ध लोकांच्या बद्दल फार चांगलं बोलतोस. अरे बाबा, मी ज्यावेळेस सभा घेतली पोरांची त्यावेळी मी पोरांना मातंगाच्या विचारलं की बाबा, तुझा इथं आमचे मित्र आहेत अतुल प्यांथर, त्यांनी मला बघितलं इथं मिलिंदमध्ये शिकत असताना. मी पोरांना विचारायचो की बाबा तुझा शत्रू कोण? तर साहेब मांगाची पोरं म्हणायची आमचा शत्रू म्हणजे बौद्ध माणूस आहे. मी त्यांना विचारलं की इथल्या किती बौद्धांनी तुला विहारात येऊ नये म्हणून तुझ्या पार्श्वभागावर फटके दिले, इथल्या किती लोकांनी तुझ्यावर म्हणजे तुझे जमिनी हडप केल्या, किती लोकांनी मर्डर केले, किती लोकांनी म्हणजे तुझ्यावर अत्याचार किती लोकांनी केले. साहेबांनी आता ज्या सुधाकर भालेरावचं जे नाव घेण्याचं टाळत होते, जो झाडू बांधून ते जे काही डपडं वाजवत होता, त्या संदर्भात आम्ही रुद्रवाडीला ज्यावेळी गेलो त्या रुद्रवाडीमध्ये तिथं मातंग समाजाची महिला सरपंच होती साहेब, आणि त्या सरपंच महिलेनं त्या ज्या गल्लीतल्या ज्या पोराचं लग्न होतं त्या वराड घेऊन ज्यावेळेस मंदिरावरती गेले त्यावेळेस त्या अख्ख्या वराडासहित मारून काढणारी ही हरामखोर पिल्लावर सुधाकर भालेराव स्वतः म्हणतो फोन करून, आनंद तुमचं इकडे काय काम आहे? माझी पण संघटना आहे इथं, आम्हाला पण काम करायचंय, राहू द्या. मी म्हणलं साहेब उदगीर काय तुमच्या नावानं रजिस्ट्री आहे काय? या देशामध्ये या देशाचा 7/12 अशोक सम्राटाच्या नावानं आहे आणि मी त्या अशोक सम्राटाचा वारसदार आहे. या स्टेजवरून
म्हणून मी सांगतोय साहेब, महाराष्ट्रामध्ये माझ्यासारखे हजारो नाही तर लाखो मातंग समाजातील आंबेडकरवादी तयार झालेले आहेत आणि ते पूर्णपणे समर्पित भावनेने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानणारे आहेत. एवढं बोलतो आणि थांबतो. जय भीम, नमो बुद्धाय.